हिंदुस्थानामध्ये आम्ही हिंदू आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत. गांडूची अवलाद म्हणून कधीही जगू नका. मेलात तरी चालेल. तुमच्या डोक्यावरती भगवा झेंडाच पाहिजे, दुसरा झेंडा शोभून दिसायचा नाही. वयाने म्हातारे जरी झालात तरी विचाराने म्हातारे कदापि होऊ नका. वडिलांनी मला जो एक मंत्र दिला आहे, तुझ्याकडे जर आत्मबल असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. ही तुमच्या शिवसेनेची ताकद आहे. शिवसेना नसते तर या मुंबईमध्ये मागमुसही लागला नसता. मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता. महाराष्ट्रावरती संकट आल्यानंतर महाराष्ट्राच्या संबंधांना प्रश्न आणि देशावरती संकट आल्यानंतर मात्र देशाचा विचार, हे शिवसेनेचं स्पष्ट धोरण आहे. हिंदू भूमिका घेतल्याशिवाय तुम्हाला जगता येणार नाही आणि येणारं हिरवं संकट तुम्हाला ते परतही करता येणार नाही. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान. शिवसेना ही दम देणारी आहे, दम खाणारी नाही. सातत्याने माझ्यावर विश्वास ठेवला. 4 वेळा नगरसेवकाची सीट तुम्ही इथून निवडून आणून देत शिवसेनेची. आज हा 5वा विजय दिलेला आहे. हा विजय मतदार राजा तुझ्या चरणी अर्पण आहे. हा विजय आपल्याला जनतेची सेवा करायला मिळालेला आहे. आम्ही जनतेला वचन दिलेलं आहे आणि आम्ही या आमच्या वचनाला जागणार. आम्ही त्याला कटिबद्ध आहोत. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाण. जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. शिवसेनेचा भगवा झेंडा, शिवरायाचा भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा मंत्रालयाच्या त्या घुमटावरती दौलानं, अभिमानानं, स्वाभिमानानं आणि जबरदस्त बहुमतानं फडकलाच पाहिजे, फडकलाच पाहिजे, फडकलाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.